टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय डॉक्टर विठ्ठलजी लहाने सरांचं. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मी इथे यावं, तुमच्या समोर मी काहीतरी बोलावं आणि तुम्ही यांना घवघवून प्रतिसाद द्यावा, याच्या एवढा मोठा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही. तुमच्याकडे पाहिलो, खरं तर खूप काम आणि काम करून आलोय, थकलो होतो, पण तुम्हाला पाहून थकवा दूर गेला. सकाळी 5:00 ला काम सुरू केलंय आणि 3:20 कामच करत होतो. 3:30 वाजता निघालो, गाडीत झोप येत होती, पण हे कॉलेज पाहिलं आणि तुम्हाला पाहिलं आणि एकदम फ्रेश झालो. मला एक चांगलं असं वाटतं, मुलांना तुम्हाला सांगतो, मी काहीतरी चांगलं सांगणार आहे, डॉक्टर विठ्ठल लहाने काहीतरी आपल्या कामाचं सांगतील आणि ते आपण ऐकावं. ही ज्याची कोणाची मानसिकता आहे तिथंच मी पूर्ण जिंकलेलं असतो. मी काय म्हणालो जरा परत एकदा सांगतो. मी काहीतरी चांगलं सांगणार आहे आणि ते आपल्याला ऐकायचं आहे. हे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकलात. म्हणजे काय, एखादी चांगली गोष्ट ऐकण्याची तयारी त्याचीच असते जे ज्यांचं मन चांगलं असतं. तुमची मन चांगली आहेत म्हणून तुम्हाला चांगलं ऐकायचं. स्वच्छ पवित्र मनाची लेकरं, मी आता आपले अध्यक्ष, आपले सचिव, आपले प्रिन्सिपल, आपले प्राध्यापक मंडळी यांच्याबरोबर 1-2 मिनिटाचा चहा घेतला आणि हॉस्पिटलचा पूर्ण तुमच्या बिल्डिंगचा, कॉलेजच्या बिल्डिंगचा राऊंड घेतला, तुमच्या लॅब पाहिल्या, तुमच्या क्लासेस पाहिली. मला खूप समाधान वाटलं, खूप छान वाटलं. एवढं पूर्ण इक्विपमेंट सह असलेलं कॉलेज मी खूप ठिकाणी जातो, पण बघण्याचा योग नाही आला. एवढं चांगलं कॉलेज मला आज बघायला मिळालं. तुमचे सेक्रेटरी बसवेश्वरजी धाराशिव साहेब यांनी मला केव्हा तरी ऐकलं, ते म्हणाले आता की मी औषधामध्ये तुम्हाला ऐकलं आणि तेव्हापासून ठरवलं की मला इथं मी यावं. धाराशिव साहेब, तुम्हाला सांगू का मी, की मला ना कुठल्याही मुलांनी 4थीच्या कासात नाही मला म्हणावं की डॉक्टर विठ्ठल लहाने तुम्ही आमच्या शाळेत चला, मी जात असतो. मला परवा माझ्या हॉस्पिटलमध्ये फक्त एवढीच अडचण असते की माझ्याकडे भेटायला आल्यानंतर माझे 3 तास भेट होत नाही. ती सगळ्यांची थोडीशी माझी अडचण अशी आहे, प्रचंड कामात व्यस्त करून घेतलेला मी डॉक्टर आहे, पण 3 तास जो कोणी वाट बघून मला भेटतो त्याला बरोबर मी पाहिजे असतो असं माझ्या लक्षात येतं आणि मग मी त्याला नाही म्हणत नाही. श्री रविशंकर शाळेतला एक विद्यार्थी, 4थीचा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला 3 तास वेट करून की सर तुम्ही आमच्या शाळेत चला. मी म्हणलं मी तुझ्या शाळेत यावं असं तुला का वाटतं? नाही, आम्हाला तुमचा विषय ऐकायचा आहे, तुम्हाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे त्याची उत्तर तुम्ही आम्हाला द्या. मी म्हणलं काय प्रश्न विचारणार आहेस तू? ते सांगणार नाही म्हणे, तुम्ही शाळेत चला. त्याला मी वेळ दिला सर, आणि त्याला वेळ देताना माझी खूप तारेवरची कसरत झाली, कारण त्याला मला सकाळी 10चा वेळ द्यायचा होता. सकाळी 10 वाजता मला शाळेत जायचं होतं. तुम्हाला माहित नसेल मुलांनो, पण मी पहाटे 5 वाजता उठून काम सुरू करतो. 10:30 वाजता माझे सकाळचे ऑपरेशन संपतात. 10:30 ते 11:30 मी राऊंड घेतो. 11:30 ते 12 30 मिनिटांमध्ये दाढी आंघोळ जेवण करतो. 12 वाजता ओपडीत बसतो. 3 पर्यंत ओपडी काढतो. 3 ते 6 पुन्हा ऑपरेशन करतो. 6 वाजता मी घरी जातो. हा माझा दररोज शेड्यूल आहे. या शेड्यूलमध्ये मला काही ऍडजस्ट करायचं आहे, त्याला मला 10 ते 11चा 1 तास वेळ द्यायचा आहे, तर 5चं कामाला 4 वाजता सुरू करायला लागतं. मी पहाटे त्याला वेळ 1.5 तासच वेळ त्यांना मागितला. मी 3:30 वाजता काम सुरू केलं. मी पहाटे 3:30ला काम सुरू केलं. माझं काम मी लवकर संपवलं. त्याला दिलेल्या वेळेत मी शाळेत गेलो. त्यांनी मला काही प्रश्न विचारली, ते मला खूप मजेशीर वाटली. त्यांचा पहिला प्रश्न होता, तुमचं पूर्ण नाव सांगा. त्यांचा दुसरा प्रश्न होता की तुमचं पहिली कुठे शिकलात? आणि मुलांना तुम्हाला सांगू का की ही सगळी प्रश्न ऐकून त्यांची उत्तरं देऊन इतकं इतकं छान वाटलं. 1 तासभराचे प्रश्न उत्तर दिले तर आपला आज तासभराचं बोलणं होऊन जाईल, एवढं छान तो कार्यक्रम झाला. मी असं ठरवून टाकलं की मी आता आपले अध्यक्ष साहेब शिवचरण धाराशिव साहेबांना म्हणत होतो मी की सर, माझा पहिला हॉबी, मला जर कोणी विचारलं तुमची फर्स्ट हॉबी सांगा, कापाकापी करणं ही माझी पहिली हॉबी आहे. मला ऑपरेशन्स करायला खूप आवडतं, पॅशन आहे मला, अशी पॅशन, कापाकापी करणे ही माझी पॅशन आहे.
म्हणजे आय डोंट नो, पण मी असं मला वाटतं की मी कापाकापी नाही केली माझं काय होईल. आणि कापाकापी करण्यामध्ये खूप खराब असणाऱ्या गोष्टी चांगल्या करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. अत्यंत खराब असलेली गोष्ट जेव्हा मला छान दिसायला लागते ती मी केलेली असते, मीच बघत राहतो, खूप मस्त वाटायला लागतं. दुसरी हॉबी मला बरेच जण विचारतात, दुसरी हॉबी काय? ही हॉबी नाही झाली, तुम्ही प्लास्टिक सर्जन आहात, एवढे शिकलात, हे शिकलात एवढ्यासाठी कारण तुम्हाला कापाकापी करायची म्हणून शिकलात. हॉबी सांगा. दुसरी हॉबी आहे मुलांना गाईड करणे, मुलांना मार्गदर्शन करणे. मला मुलं एवढे आवडतात ना, मी शब्दात नाही सांगू शकत. हे तुमच्याकडे येण्यासाठी बायको मला खूप झापते. बायको मला म्हणते, तूच काय गुत्त घेतलास का सगळ्यांना गाईड करायचं? कारण 3:30ला काम सुरू करायचंय, काम वेळेत संपवायचंय, कारण माझे अपॉइंटमेंट 2-2 महिने पुढे गेलेले असतात आणि एवढं काम करून सुद्धा मुलांसाठी जायचंय. मी आता सरांना सांगत होतो की मी मुलांसाठी मला काय यायला आवडतं. मी 2000 मध्ये एका शाळेत गेलो होतो. 2000 मध्ये एका शाळेत गेलो, हे मला काही आठवत नव्हतं. मी असं खूप ठिकाणी जातो. मला एका मुलाचा फोन आला, सर मी एक असा मुलगा बोलतोय, तुम्ही मला ओळखणार नाहीत, पण तुम्ही 2000 मध्ये सदानंद शाळेत आले होते लातूरच्या. मी म्हणलं हो आलो होतो. 15 ऑगस्टला तुम्ही फ्लॅग होस्टिंग केल्यानंतर एक भाषण केलं होतं. म्हणलं हा मी करतो, सगळ्या मुलांसाठी सांगतो. तुम्ही तेव्हा एक संधीची गोष्ट सांगितली होती. मी म्हणलं हो रे, मी नेहमीच सांगतो, पुढे बोल, मी कामात आहे. सर म्हणे ऐका, तेव्हा मी 10वीला नापास झालो होतो. तुम्ही जेव्हा शाळेत आला तेव्हा मी 10वीला नापास झालो होतो. मी रिपीट ऍडमिशन घेतलं होतं 10वीसाठी आणि तुम्ही संधीची गोष्ट सांगितली. असं काय वाटलं माहित नाही, पण मी पुढच्या 10 वर्षामध्ये सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. आणि सर माझं आज सायंटिस्ट डी म्हणून सिलेक्शन झालंय. आम्ही आज 300 सायंटिस्ट भारत देशातले पुण्यामध्ये आलोय ट्रेनिंगसाठी आणि तुम्ही पुण्यात येऊन पुन्हा ती आम्हाला गोष्ट सांगा, एवढ्यासाठी मी फोन केला. ही एक माझी शक्ती आहे मुलांना, ही एक शक्ती आहे. मला असं वाटतं की आपण जाऊन मुलांना बोलतो आणि मुलं एवढी चांगली होऊ शकतात. मग आपण बायकोच्या शिव्या घ्यायला तयार आहे, सकाळी उठून लवकर काम करायला तयार आहे आणि मुलांना वेळ देण्यासाठी तयार आहे. तर ही एक पार्श्वभूमी आहे. मुलं का आवडतात, मुलांकडे का जावं वाटतं आणि मुलं किती चांगली आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मला अनेक जण म्हणतात नाही लहाने साहेब आजकालची मुलं रस्ता सोडून चाललीत. मी म्हणलं नाहीये, मी पाहतोय एकही मुलगा रस्ता सोडून जात नाहीये. रस्त्यावर आहेत पण त्यांना रस्ता सांगणारे कमी झालेत. त्यांना आपण रस्ता सांगू, आपण तत्वनिष्ठ राहू आपण आणि नंतर त्यांना रस्ता सांगू. बघा मुलं बरोबर रस्त्यावर चालतात की नाही. आणि या अनुभवापोटी मी तुमच्यासमोर उभा आहे. पुढचे काही मिनिटे मी तुमच्याशी बोलणार आहे, तुमच्या कामाचं बोलणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या कामाची असेल, एकही गोष्ट बाकीच्यांच्या कामाची असेल का नाही मला माहित नाही, पण तुमच्या कामाची निश्चित असेल. ती काय कामाची गोष्ट तुम्हाला बोलणार आहे, कशासाठी काय सांगणार आहे, हे जरा बारकाईनं ऐका. जो वेळ मी काढून आलोय तो माझ्या सत्कारने तुमच्या सत्कारने लावून मी पुढच्या कामाला जाणार आहे, कारण काही कामं मी आणखी पेंडिंग ठेवून आलोय. मी सगळीकडेच नेहमीच, याच्या अगोदर मला कोणी कोणी ऐकलंय हात वर करा. मला ऐकलेलं आहे भरपूर जण आहात. मला डायरेक्टली ऐकलंय, काही लोकांनी इनडायरेक्टली ऐकलंय, कोणी सीडीवर ऐकलंय, कोणी टीव्हीत ऐकलंय, कोणी असे प्रोग्राम तसे प्रोग्राम. पण मी नेहमीच एक गोष्ट सांगतो, ती तुम्हाला सांगेन. मी आज काही मिनिटे म्हणालो, साधारणपणे मी तासभर बोलत असतो, पण आज तेवढं होणार नाही माझ्याच्यानं. मी सगळ्यांना जी गोष्ट सांगतो ती तुम्हाला आज मी सांगणार आहे. पहिली गोष्ट, आणि ती म्हणजे संधीची गोष्ट. माझ्या खूप आवडीची गोष्ट आहे ही. एवढ्यासाठी आवडीची गोष्ट आहे ही की ही गोष्ट मला माझ्या प्रिन्सिपलने, माझे प्रिन्सिपल जे वाघमारे सरांनी, जेव्हा आमची 12वी संपली मुलांना, 12वी आणि 12वीची प्रिलिम झाल्यानंतर आमची मेन एक्झाम पुढे 1-1.5 महिना होती, तेव्हा आम्हाला टेरिसवरती घेऊन गेले शाहू कॉलेजच्या. 3च खोल्या तेव्हा बांधलेल्या होत्या, बाकी सर्व गोडाऊन होतं. आणि सरांनी 330 विद्यार्थी आम्ही 12वीला होतो. गोष्ट सांगितली संधीची. ती संधीची गोष्ट अशी आहे, सर म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. बघा ऐका, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात तत्पर असाल, विद्यार्थ्यांनी तत्पर राहणे म्हणजे काय रे? विद्यार्थ्यांनी तत्पर राहणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे म्हणजे काय? अभ्यास करणे, अभ्यास करणे. विद्यार्थी अभ्यास करणे, बरोबर. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात जागरूक असाल, तुम्ही तुमच्या आयुष्यात तत्पर असाल, तर तुम्ही ती संधी जेव्हा दरवाजाला येते, दरवाजा खटखटते, तेव्हा ती दरवाजा तुम्ही उघडणार, संधीला आत्मसात करून घ्याल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्याल. सरांशी म्हणाले आणि क्षणभर थांबले आणि सरांनी प्रश्न विचारला, पण मुलांनो असंच घडतं का रे? असंच घडतं का?
आणि सरस पुढे म्हणाले, असंच घडत नाही. जेव्हा संधी आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण जागरूक असत नाही, तेव्हा आपण तत्परत असत नाही. आपण तत्पर नसतो, जागरूक नसतो. ती संधी बिचारी येते. संधीला प्रत्येकाच्या आयुष्यात जायचंच असतं. संधीसाठी ते कंपल्सरी असतं. तो विषय संधीला कंपल्सरी विषय असतो. तिला आयुष्यात लोकांच्या जायचंच असतं, पण आपण एवढे जागरूक नसतो. ती संधी येते, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा येते. दरवाजावर ठकठकते. ती किती वेळा ठकठकते तुम्हाला माहिती आहे? 1000, 1,00,000 वेळा दरवाजावर ठकठकते. पण तुम्ही जागरूक नसता, आळसावलेले असता, त्याचं तारतम्य असत नाही. पण ती संधी ठकठकून कंटाळते आणि कंटाळून निघून जाते. पण जेव्हा संधी निघून जाते तेव्हा आपल्याला जाग येते. ही काल्पनिक गोष्ट सरांनी सांगितलेली. आपल्याला जाग येते आणि लक्षात येतं की जे कोणी रात्री खटखटत होतं ती संधी होती. पण मित्रहो, तुम्हाला हे माहित आहे का, एकदा जर संधीनं पाठ फिरवली तर पुन्हा ती आयुष्यात मिळत नसते. मग याला कळतंय भलेही की ती संधी होती, तिच्या पाठीमागे लागतो, पण संधी पुढे आणि हा तिच्या पाठीमागे. जीवन प्रवास संपून जातो, पण ती संधी मिळत नाही. माझ्या आयुष्यातली एक माझी पर्सनल गोष्ट आहे, ॲब्सोल्युटली पर्सनल, पण तरी मी तुम्हाला सांगणार आहे. पर्सनल संधीची गोष्ट, या गोष्टीला जोडणारी गोष्ट. 8वी 9वी 10वीला मी माकेगावच्या शाळेत शिकत होतो. 8वी 9वी 10वी माकेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर हे गाव आहे. साधारणपणे लातूरपासून 35-36 किलोमीटरवरती ते गाव आहे. तिथे आम्ही 8वी 9वी 10वीला मी शिकत असताना आमच्या गावात लाईट नव्हती. संधीची गोष्ट सांगतोय, आमच्या गावात लाईट नव्हती. अभ्यास तर करायचा, आम्ही गरीबाचे लेकरं. सकाळी 10 शाळा असायची, 4:30ला शाळा सुटायची. 10 पर्यंत शेतात काम करावं लागायचं. 4:30ला शाळा सुटल्या, संध्याकाळ पडेपर्यंत पुन्हा शेतात काम करावं लागायचं. याच्या पलीकडे आम्हाला काही पर्याय नव्हता. रात्री जेव्हा आम्ही घरी यायचो, अभ्यास कसा करायचा? अंधार पडलेला असायचा. बरं, आम्ही एवढे पण श्रीमंत नव्हतो किंवा आम्ही इतके गरीब होतो की आम्ही दररोज कंदिलात किंवा चिमणीला लागणारा रॉकेल पण आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो. अभ्यास तर करायचा, कसा करायचा? एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. मी काय केलं, माझ्या वर्गामध्ये एक सावकाराचा मुलगा होता, त्याचं नाव होतं भारत. सावकाराच्या घरी होतं रॅशनचं दुकान. मी भारतला गेलो आणि भारतला म्हणालो, भारत आपण एकत्र अभ्यास करू. भारत लगेच हो म्हणाला. भारत हो म्हणाला की मी पळत त्याच्या वडिलांकडे गेलो आणि त्याच्या वडिलांना म्हणालो, नागांना, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. ज्या मिनिटाला मी त्यांना म्हणालो की मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो, बापाला पोराने अभ्यास करतो म्हणल्यास काय सांगावं. बाप उडाच मारायला लागला. नागांना, हो अरे विठ्ठल, करा ना अभ्यास, काय अडचण आहे, अभ्यास करा. अभ्यास म्हणजे एखाद्या लेकराने अभ्यास करतो म्हणावं, बापाकडे बघत राहतो. असा तो बाप, अभ्यास करा बरोबर, तुम्हाला काय पाहिजे असं म्हणाल्यानंतर मी म्हणालो, काय नाही नागांना, आम्हाला दररोज एक कंदीलभर रॉकेल देत जा, बस संपलं, एवढंच आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे. नागांनाच्या डोळ्यात पाणी आलं. नागांनाने एकदम माझ्या डोक्यावरून असा हात फिरवला, मला एकदम असं कवड्यात घेतलं आणि मला, विठ्ठल किती गोड आहेस रे तू, 1 कंदीलभर तेल, तुला 2 कंदील तेल, अभ्यास करा बरोबर म्हणाले. मला खूप आवडतो हा माणूस, मी आजही त्यांना भेटत असतो. आणि मित्र, आमचा अभ्यास सुरू झाला. दररोज मस्तपैकी त्या कंदिलामध्ये तेल भरून घेऊन येणे. त्या कंदिलाचा फुगा, तुम्हाला किती लोकांना कंदिलाचा फुगा माहित आहे मला माहित नाही, पण कंदिलाचा फुगा असतो. त्या फुगा आम्ही चुलीतल्या राखेने उजळायचा, पेपरने स्वच्छ साफ करायचा, हातात कंदील घ्यायचा, दुकानात जायचो, कंदीलभर तेल घेऊन यायचं आणि आमचा अभ्यास सुरू झाला. असा आमचा अभ्यास सुरू झाला. 10वीची एक्झाम झाली. अभ्यास सुरू असताना माझी माय खूप काम करते, गरीब आहे. शेतामध्ये तिला खूप राबावं लागतं. शेतात काम करून ती संध्याकाळी घरी यायची. सगळ्या घरातला स्वयंपाक करावा लागायचा तिला. चुलीमध्ये घालायला कधी गवऱ्या मिळायच्या, कधी नाही, कधी ओले लाकडं, तर कधी काही गॅसचा विषयच नाही. त्याच्यामुळे तिचा खूप कष्टात जिंदगी जायची आणि मग ती रात्री झोपून जायची. तिला मध्येच जाग यायची. तिला जाग आल्यानंतर लक्षात यायचं की आम्ही अभ्यास करत असलो. ती म्हणायची, माय इटल झोपाव आता, इटल झोपायला पाहिजे, माय आता झोपाव तुम्ही, खूप उशीर झालाय. मला हा पॉईंट तुम्हाला मुद्दाम सांगायचा मित्र. आजकाल लेकरांना अभ्यास करा म्हणावं लागतं. तुम्हाला पण मायबाबांनी अभ्यास करा असं म्हणावं लागतं. माझ्या माईकडे मी 2री ते 10वी असे 9 वर्ष सोबत तिचा होतो. ती दर दिवस मला म्हणायची, झोपा माय आता, इटल उशीर झालाय, झोपावं, खूप उशीर झाला माय, झोपा. 9 वर्ष ती दररोज हीच म्हणायला लागली की झोप, अभ्यास कर कधीच नाही म्हणाली. तुम्हाला पण मायनन बापाने अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आम्ही आपलं माय उठली की ते
कंदील बंद करायचा आणि ती झोपली की पुन्हा सुरू करून अभ्यास करायचा. आमचा अभ्यास संपला, झोपायची वेळ झाली की कंदील पुन्हा बंद करायचं, कारण ते तेल उरावं, उद्या सकाळी परत वापरता यावं. असा हा अभ्यास आमचा सुरू झाला मित्र. आणि आमची 10वीची एक्झाम झाली. आमच्या गावात काही सेंटर नव्हतं, बाकीच्या चापोली म्हणून गाव आहे त्या गावात जाऊन परीक्षा दिली. माझ्या शाळेमध्ये 10वीला आम्ही 118 जण आणि माझ्या गावातले आम्ही 10 जण होतो. दुसरे 9 आणि मी 10वा माझ्या प्रॉपर गावचे. ह्या 10 मधली 10वीची एक्झाम बोर्डात झाली आणि 10 मधले 9 जण नापास झाले. तुम्हाला मी संधीची गोष्ट सांगतोय, 9 जण नापास झाले. 10वा एक पास झाला, ते सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. फक्त पास नव्हे, मी माझ्या सेंटरमध्ये माझ्या फर्स्ट आलो. आणि 11-12 शाहू कॉलेजमध्ये मेरिट. MBBSला अंबेजोगाई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर आला. 4.5 वर्ष तिथे माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तातराळ आणि माझे शिक्षक होते, टीचर होते, त्यांच्या घरात मी राहत होतो. त्यांचे 3 लेकर आणि मी चौथा, अशी 4 लेकर एकाच घरात आम्ही राहायचो. तिथे मी 50 विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाला माहित होतं की हा डॉक्टर तातराळ यांचा भाऊ आहे. प्रत्येक शिक्षक थोडे काही चुकला की दादांना सांगायचा की ते विठ्ठलचं ह्या दिवशी हे चुकलं. दादा मला काही म्हणायचं नाही, हळूच माझी वहिनी माझी खूप लाड करायची. तिला जाऊन सांगायचे, तुझ्या लाडक्याचं हे उत्तर आलं नाही बघ, त्याला सांग. वहिनी पण 8 दिवस राग जाऊ द्यायचं, 8 दिवसांनी म्हणायचे ते असं म्हणत होते, ते तुमचं काहीतरी चुकलं म्हणे. मला असं आहेत का ते गोळी लागायची, गोळी, की दादांना कुठला तरी शिक्षक म्हणतोय तुझ्या भावाला हे आलं नाही, असं कधी आयुष्यात नाही घडलं पाहिजे. आणि दादांना वहिनीला सांगावं लागतं की तुझ्या पोराला काही आलं नाही, असं पुन्हा घडलंच नाही पाहिजे. असं घासायला सुरू केलं मित्र. मी जरा हुशार विद्यार्थी नाहीये, तुम्हाला मुद्दा मला हा पॉईंट सांगायचा आहे. मी जरा हुशार नाहीये. बरेच लोक हुशार असतात, प्रचंड ब्रिलियंट असतात. मी ब्रिलियंट नाहीये. माझी अडचण अशी आहे की मला एकदा वाचल्यास पाठवत नाही. तुमचे बरेच हुशार पोरं असतील. माझी अशी अडचण आहे की मी एकदा वाचल्यास मला पाठवत नाही. माझ्या वर्गामध्ये एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता, त्याचं नाव राजू नाईक. MBBSला असताना तो लायब्ररीमध्ये समोर बसायचा आणि मी मुद्दाम त्याच्या समोर जाऊन बसायचो. तो माझ्याकडे बघा, माझ्या डोक्याकडे बघा, तो असा वाचायचा. राजू आमचा असा वाचायचा. राजू असा खडखड वाचायचा आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये येऊन पूर्ण रिप्रोड्यूस करायचा, लर्न होऊन जायचं, त्याला पाठ होऊन जायचं. मी पण तसं वाचायचो, पण पाठ नाही व्हायचं. दुसऱ्या सांगता नाही यायचं. काय करावं बॉस, मला खूप टेन्शन यायचं. पण मी म्हणालो की राजू तेच पुस्तक वाचतो जो मी वाचतो. पुस्तक तर त्याचं आहे ना. फरक काय की राजूला एकदा वाचल्यास पाठ होते, आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही. पण आपण सुद्धा हे सगळे पुस्तकं पाठच करायची. मी असं MBBSच्या फर्स्ट इयरला ठरवलं की पुस्तकच पाठ करायची. मित्र तुम्हाला सांगतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळी पुस्तकच पाठ करून टाकली. आणि म्हणून पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, 3 वर्षाच्या अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये मी 14 गोल्ड मेडल घेऊ शकलो. 14 गोल्ड मेडल.